मामाच्या गावाला जाऊन आलो सुट्ट्यांमध्ये. मग आमचं आता डेली रुटीन चालू झालं पुन्हा. तर मी आले होते मेडिकलवर आणि मयुरेश आणि मल्हारला सुद्धा आणलं होतं मी. तर दोघेही आतमध्ये बसून कंटाळले होते मेडिकलमध्ये, कारण खूप गरम होत होतं. मग मी त्यांना तिथं दरवाजात बसवलं थोडा वेळ. मग त्यांना असं एकाच जागी जास्त शांत नाही बसवत. मग थोडंसं इकडं हे ओढ ते ओढ, त्यापेक्षा इथं जरा बाहेर लोकांना पाहत होते, त्यामुळे तिथे शांत बसले होते. आणि माझं तर बघा, मला ते इतकं गरम झालेलं ना, का असं दुपारी इतकं गरम होते का विचारायचंच नाही. पाऊस पडतो की काय माहिती. तर त्यानंतर मग घरी आलो. घरी आल्यानंतर मग आम्ही गेलो होतो शेताकडे, कारण खूप दिवस झाले शेताकडे गेलोच नव्हतं आम्ही खाली. तर मयुरेश मल्हारचं यांचं तर फेवरेट स्पॉट आहे. जसं काय पिकनिकला किंवा असं फिरायला जायचं म्हटलं ना, का त्यांना शेताकडे जायला खूप आवडतं. कारण आम्ही मस्त राऊंड वगैरे मारून येतो आणि शक्यतो आम्ही संध्याकाळचं जातो, एकदम सनसेटच्या टायमिंगला. त्यामुळे खूप भारी वाटतं तिकडे. तर त्यांना उतरता येत नाही अजून असं ना, तर जास्त वर खाली असल्यावरती. तर माझा हात पकडून मग स्लो 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 उतरतात. चिकू उतरला, मग मल्हारला उतरवलं. मग आम्ही आलो करवंदे खायला. तर खूप 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 जास्त करवंद आली तर रानामध्ये जाळीला. तर ही छोटी छोटी करवंद आहेत, पण खूप गोड आहेत, खूप मस्त आहेत. खूप खाल्ली आम्ही बसून. मयुरेशनी खाल्ली, मल्हारने सुद्धा खाल्ली. पण त्यांना इतकं काही खायला जमत नाही अजून, त्यात बिया असतात ना. मग त्या बिया पण चावल्या गेल्या की त्यांना कडू कडू लागतात. मयुरेश आणि मल्हार इथे सुद्धा शांत नाही बसले अजिबात. त्यांचा हात सुद्धा पुरत होता करवंदाच्या जाळीला, पण त्याला काटे असतात. यांना कोण सांगणार, काटा टोचला तर रडणार, बाकी काय. मग दुसऱ्या दिवशी मग सकाळी उठल्या उठल्या सगळी कामं फटाफट आवरली. 10 वाजता बाहेरचं अंगण सारून घेतलं, कारण खूप खराब झालं होतं ते. आणि चुलीवर पण स्वयंपाक बनवायचा होता. ते असं म्हणतात ना, घराची शोभा अंगणावरून समजते. तर मला असं बाहेर खराब झालेलं आवडत नाही. पण आता पावसाळ्यामध्ये ते खराबच होईल. मग आता तरी पण कधी येते कधी नाही पाऊस, म्हटलं जाऊ दे, आला तर आला. पण जेवढे दिवस चांगलं दिसेल तेवढे दिवस चांगलं दिसेल. मग काय. चला तर मग बाय बाय, टेक केअर, सी यू सून.